सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करीते, अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करीते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासींना त्यांच्या अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती चाती आपल्या हाती घेते. ती हातांनी चरकी धरते. ती गरिबांसाठी मूठ उघडते. गरजवंतांना हात देते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब हिरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते. तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते. व्यापाऱ्यांना कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिवेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भरवेशीत तिची प्रशंसा हो. शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या विशेष ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला. त्या निमित्ताने आपल्या सहभागितेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग उपासनेला सुरुवात करूया. उपासनेची सुरुवात आपण स्तुतिगीते गाऊन करणार आहोत आणि त्यामध्ये आपले पुढारी पण करत आहेत पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री. सुप्रभात प्रियांनो आणि शालोम. आज पुन्हा एकदा परमेश्वराच्या कृपेने आपण ऑनलाईन का होईना एकत्र आलेलो आहोत देवबापाची स्तुती आराधना करण्यासाठी. तर मग उपासना संगीतातून गीत नंबर 20 हे गाऊया आणि देवबापाची स्तुती करूया. उपासना संगीतातून गीत नंबर 20. Namaha
जगच्चालना अगाढ्वया देवाबाची स्तुती असो. थँक्यू. गुड मॉर्निंग प्रियांनो. शालोम पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना. प्रियांनो, अनुवादाचं पुस्तक आणि याचा 31वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपल्याला असं सांगतं, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. तो तुझ्या बरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस.
आमेन. आमेन. देवबापाचं आपल्याला, आपल्या प्रिय देवबापाचं, जो आपला उत्पन्न करता आहे, जो आपला परमेश्वर आहे, जो आपला जिवंत देव आहे, त्याने आपल्याला हे ॲश्युरन्स दिलेलं आहे की मी तुम्हाला कधी त्यागणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. वाव, आवर गॉड इज सो अमेझिंग. आपला परमेश्वर हा खूप अद्भुत आहे, तो विश्वासपात्र देव आहे. प्रियानो, आपल्या देवबापाने आपल्याला हे ॲश्युरन्स दिलेलं आहे. या जगाच्या उत्पत्तीपूर्वीपासूनच त्याने आपल्यासाठी योजना केलेल्या आहेत आणि त्याचं वचन असं सांगतं की माझी प्रत्येक योजना ही तुझ्या चांगल्यासाठीच आहे आणि ती तुझ्या हानीसाठी नाही आहे. हालेलुया. आमेन. आमेन. या वचनावर माझा खूप विश्वास आहे. माझा दिवस मी जेव्हा जेव्हा चालू करते तेव्हा ह्याच वचनाने चालू करते की देवबापा, आजचाही दिवस तो माझ्यासाठी तुझ्या उत्तम योजनाने भरलेला आहे आणि त्यासाठी मी देवबापाला मनापासून खूप खूप धन्यवाद देते आणि मग माझा दिवस चालू होतो. कारण की माझा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त हा मला खूप खूप प्रिय आहे. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तेव्हा तो माझ्या बरोबर असतो. मी त्याला ओळखत नव्हते जेव्हा, तेव्हाही तो माझ्या बरोबर होता आणि आजही तो माझ्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा कधी कठीण प्रसंग माझ्या जीवनामध्ये येतात, माझ्याच तर प्रियानो, आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये जेव्हा जेव्हा कधीही कुठलेही कठीण प्रसंग येतात, कुठलाही सीझन असो, दिवस असो या रात्र असो, परंतु देवा आपल्याला कधीही सोडत नाही. त्याची प्रीती अपरंपार आहे. प्रियानो, असं होऊ शकतं की मुलं आपल्या आईवडिलांना सोडू शकतात. आई वडील सुद्धा आपल्या नवजात बाळाला एखाद्या कचरा कुंडीमध्ये टाकून देऊ शकतात. एखादी पत्नी आपल्या पतीला सोडून जाऊ शकते, एखादा पती आपल्या पत्नीला विसरू शकतो. एखादे मित्र किंवा आपले शेजारी सुद्धा आपल्याला विसरू शकतात. प्रियानो, आपली साथ ते सोडून देऊ शकतात. परंतु कुठलीही परिस्थिती असो, कोणी कर्जामध्ये बुडालेलं असो आणि ज्या त्यांचे लोन्स असतील ते सँक्शन होत नाहीयेत, पासपोर्टसाठी कोणी अप्लाय करत असेल परंतु जो कोणी ऑफिसर असेल तो रिजेक्टच करत चाललेला आहे त्या ऍप्लिकेशन. आपले कलिग्स आपली साथ सोडू शकतात, परंतु आपला जो विश्वासपात्र, आपला एकच मित्र या जगामध्ये आहे आणि तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. तर चला आपण सर्वजण मिळून गाऊया, माझा येशू मला प्रिय फार, ह्या जीवनात तोच आधार. जीवनात तोच
त्याहूनही जास्त काळापूर्वी जसं आपला परमेश्वर त्यांच्याही बरोबर होता, त्याचं आपल्याला ॲश्युरन्स आहे, त्याचं आपल्याला वचन आहे, मी काल आज आणि सर्वकाळ सारखाच राहणार आहे. तो जर आपला परमेश्वर या वचनाप्रमाणे तेव्हा त्याही लोकांबरोबर होता, तर आजही तो आपल्या बरोबर आहे, आपल्यामध्ये आहे. हालेलुया, आमेन. येशूचं दुसरा येणं हे खूप जवळ आलेलं आहे आणि त्याच्या दुसरा येण्यापर्यंत आपल्याला हा विश्वास ठेवत आपल्याला ह्या पृथ्वीमध्ये जगत राहायचं आहे. शालोम शालोम शालोम. देवबाबाची कृपा आपल्या सर्वांवर आता आणि इथून पुढे सुद्धा असो. येशूच्या नावात आमेन. थँक्यू सो मच. पल्लवीताई, ही सुंदर गीते गाण्यामध्ये तुम्ही आमचे सहाय्य केले म्हणून त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे वचन वाचण्याची. वचन वाचण्यामध्ये आपले पुढारीपण करत आहेत दुबईहून सिस्टर रश्मी त्रिभुवन. जुन्या करारातील इस्तेराचे पुस्तक याचा 2रा अध्याय 15 ते 18 ही वचने व 4था अध्याय 12 ते 16 ही वचने आपण वाचूयात. मर्दखयाचा चुलता अबिहैल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची राजापाशी जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरवले होते
त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्थेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. ही एस्थेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजे तेबेत महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्थेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वस्तीच्या जागी तिला राणी केले. मग राजाने सर्व सरदार व सेवक यास एस्थेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यात शोभणारी इनामे दिली. 4था अध्याय 12 ते 16 ही वचने. एस्थेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्थेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. मग एस्थेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा. 3 दिवस व 3 रात्र अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दखयाने जाऊन एस्थेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. वाचलेली वचने देव आपल्यासाठी आशीर्वादित करोत. आमेन. रश्मीताई, प्रभूचे वचन वाचण्यामध्ये तुम्ही आमचे नेतृत्व केले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. सिस्टर शैला लालन आपल्यासाठी सर्वांच्या परिचयाचे असे प्रभूच्या स्तुतीचे गीत आपणासाठी सादर करत आहेत. चला तर आपणही हे गीत गाऊन आपले दान अर्पण करूया. धन्यवाद के साथ तुझे गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. നന്ദിയോടെ ഞാൻ സ്തുതി പാടിടും എൻ്റെ യേശുനാഥ. എനിക്കായി നീ ചെയ്തോരോ നന്മയ്ക്കും ഇന്നു നന്ദി ചൊല്ലുന്നു ഞാൻ. യോഗ്യത तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया हे अपने दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में. अधिकांत നന്മകളും എനിക്കെങ്കിലും കൃപാനിധേ. अधिकांत നന്മകളും എനിക്കെങ്കിലും
യാചിക്കാത്ത നന്മകൾ പോലുമീ എനിക്കേകിയോനു സ്തുതി. യാചിക്കാത്ത നന്മകൾ പോലുമീ എനിക്കേകിയോനു സ്തുതി. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, हे तुझ पर है भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, हे तुझ पर है भरोसा मेरा. सेवा पूरी करके प्रभु सदो वरदान. सेवा पूरी करके पाइना, प्रभु सदो वरदान. सत्य ദൈവത്തിൻ പുത്രനായി അങ്ങിൽ വിശ്വസിക്കുന്നു ഞാൻ. സത്യദൈവത്തിൻ പുത്രനായി അങ്ങിൽ വിശ്വസിക്കുന്നു ഞാൻ. വരും കാലമൊക്കെയും നിൻ കൃപാവരങ്ങൾ ചൊരിയുക എന്നിൽ. വരും കാലമൊക്കെയും നിൻ കൃപാവരങ്ങൾ ചൊരിയുക എന്നിൽ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. നന്ദിയോടെ ഞാൻ സ്തുതി പാടിടും എന്റെ യേശുനാഥ. എനിക്കായി നീ ചെയ്തോരോ നന്മയ്ക്കും ഇന്നു നന്ദി ചൊല്ലുന്നു ഞാൻ. കോടി കോടി സ്തുതി धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आपण प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया. हे आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण की तू आमची काळजी घेतोस, तू आमचा सांभाळ करतोस, तू आमच्या सर्व गरजा पुरवतोस. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. आम्ही ही प्रार्थना करतो की हे दान तू आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर तुझा आशीर्वाद तू पाठवावास, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो.
आणि आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. वचनाची सेवा करणाऱ्या आमच्या बहिणीला तो आपल्या हातामध्ये घे. त्यांचं जीवन तो आशीर्वाद कर. त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा आम्हाला आध्यात्मिक वाढीसाठी लाभदायक ठरावा ही आमची प्रार्थना आहे. प्रभू 8 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल विमेन्स डे सेलिब्रेट झाला आणि आज आम्ही सर्व महिलांसाठी प्रार्थना करतो. आमच्या बहिणी, आमच्या माता समान असणाऱ्या बहिणी, आम्हाला कन्येसमोर असणाऱ्या आमच्या मुली आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक महिलेसाठी आम्ही प्रार्थना करतो. तुला धन्यवाद देतो. प्रभू त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तुझे महान सुंदर हेतू पूर्णत्वास येऊ दे. तू त्यांची काळजी घे, त्यांचा सांभाळ कर आणि प्रभू तू त्यांना आणि त्यांच्याद्वारे आम्हाला आशीर्वादित करावंस अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. तशा तर रेडिओ, टीव्ही आणि मोठमोठ्या कार्यक्रमांचे अँकरिंग करण्यात त्यांचा हातखंड आहे. परंतु आकाशवाणीवरील मराठी बातम्यांमुळे त्यांचा आवाज जगप्रसिद्ध आहे. त्या मृदुला घोडके आज आपणासाठी प्रभूचा संदेश घेऊन येत आहे. ऐकूया आजचा विशेष संदेश. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटता येतं याचा अतिशय आनंद वाटतो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल विमेन्स डे जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि आजचा दिवस 8 मार्चच्या जवळ असल्यामुळं आज आपण आपल्या या भक्तीमध्ये सुद्धा जागतिक महिला दिन आपण सेलिब्रेट करत आहोत, साजरा करत आहोत. आज आपल्यामध्ये या विशेष दिनाच्या निमित्तानं मिसेस मृदुला अश्विनी कुमार घोडके या देवाचं वचन आणत आहेत. मृदुला घोडके या दिल्लीमध्ये होत्या. अनेक वर्ष ऑल इंडिया रेडिओ दिल्ली या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारची सेवा केली आणि त्याचबरोबर आपल्या चर्चमध्ये, चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या चर्चमध्ये, बायबल सोसायटी ऑफ इंडिया अशा अनेक माध्यमातून त्यांनी प्रभूची अतिशय सुंदर सेवा केली आणि आजसुद्धा त्या करत आहेत. आणि आज प्रभूचं वचन ते आपल्याकडे आणत आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि वचनाची सेवा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित होईल हा आम्हाला विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला सगळ्यांना सलाम आणि शालोम. आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. खरं तर जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो संपूर्ण देशामध्ये आणि 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगात असलेल्या महिला सगळ्या एकत्र आल्या आणि आपल्या हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी त्यांनी एकत्रित येऊन हा लढा दिला. आणि त्याच्यानंतर 1910 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली त्यावेळेस महिला दिन हा साजरा केला जावा असा ठराव पास करण्यात आला आणि तेव्हापासून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. इन्स्पायर इन्क्लुजन ही यावर्षीची थीम आहे. आता हे झालं आधुनिक काळातलं. तसं पाहिलं तर आपण इतिहासामध्ये डोकावलं तर अशा अनेक महिला आहेत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे संपूर्ण जगभरातही आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा. आणि अशी काही निवडक नावं आहेत ज्यांची नावं आपण आजही घेतो. बायबलच्या काळामध्ये सुद्धा अशा अनेक महिला होत्या ज्यांचा उल्लेख बायबलमध्ये अतिशय प्रामुख्यानं केलेला आहे आणि बायबलमध्ये त्यांच्या नावाची पुस्तकं पण आहेत. अशा 2 महिला आहेत
ज्यांचा उल्लेख बायबलमध्ये आहेत आणि त्यांच्या नावानं पुस्तकं आहेत ते म्हणजे रूथ आणि दुसरी म्हणजे एस्तेर. तर आज आपण एस्तेर जी राणी आहे तिच्या बाबतीमध्ये आपण काही माहिती घेऊयात आणि तिच्या ह्या कॅरेक्टरमधून आपल्याला काय प्रेरणा मिळते किंवा आपल्याला काय शिकायला मिळतं हे आज आपण बघूया. खरं तर एस्तेर हे पुस्तक असं आहे जिथे देवाचा अजिबात प्रत्यक्ष उल्लेख केलेला नाहीये, पण संपूर्ण पुस्तकात जर आपण पाहिलं तर देवाचा हात आपल्याला नक्कीच जाणवतो. एस्तेर ही तिचं जर बॅकग्राऊंड आपण बघितलं, पार्श्वभूमी बघितलं तर एखाद्या सामान्य कुटुंबातली ती मुलगी होती आणि विशेषतः जसं दॅनिएलाला त्याच्या देशामधनं परदेशामध्ये दुसऱ्या देशामध्ये बॅबिलॉनमध्ये नेण्यात आलं होतं, तसंच एस्तेर सुद्धा आपल्या देशातनं आपल्या मायभूमीमधनं तिला दुसऱ्या देशामध्ये नेण्यात आलेलं होतं, पर्शियामध्ये. आणि बायबलमध्ये जर आपण बघितलं तर हे एक अतिशय युनिक असं पुस्तक आहे. खरं तर एस्तेर ही यहुदी महिला होती आणि एस्तेरचा आहे अर्थ मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार आपल्याला आठवतंय, मॉर्निंग स्टार अजून कोणाला तरी म्हटलेलं आहे, पण तिचं हिब्रू जे नाव आहे ती हदासा आहे. याचा अर्थ आहे शांती, प्रेम, सुबत्ता. खरं तर हे एक माटल नावाचं झाड आहे आणि ह्या झाडाचं जेव्हा मी चित्र बघितलं त्यावेळेस ते अतिशय कोमल आणि अतिशय सुंदर फुलांचं झाड आहे. त्याला लवली, ब्युटिफुल असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि आपली एस्तेर ही अशीच होती. मर्दकाय हा बन्यामिनी वंशाचा यहुदी होता आणि तो त्याच्या चुलत्याची मुलगी म्हणजे एस्तेर. तुम्ही बघा, एस्तेरला परदेशात नेण्यात आलं, दुसऱ्या देशात नेण्यात आलं. मर्दकाय सुद्धा तिकडे जेरुसलेम मधून नेण्यात आलेलं होतं मर्दकायाला सुद्धा. पण मर्दकाय हा अतिशय मोठा होता, वयाने खूप मोठा होता आणि आपल्या मुलीसारखं त्यांनी एस्तेरला सांभाळलेलं आहे. एस्तेरला त्यांनी चांगले संस्कार दिलेले आहेत. खरं तर जेव्हा आपण ह्या पर्शियन राजा अहश्वरोश याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्याचं हे राज्य हे अफाट राज्य आणि त्या काळामध्ये हिंदुस्थान पासून इथिओपियापर्यंत हे राज्य पसरलेलं होतं आणि ते अतिशय श्रीमंत असं त्याचं राष्ट्र होतं. श्रीमंती कशावरनं कळते की एस्तेरच्या पहिल्या अध्यायामध्येच अहश्वरोश राजाच्या मेजवानीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ही मेजवानी फक्त आपण बघतो की आपल्याकडचे काही समारंभ असतात तर ते फक्त काही 1-2 दिवस किंवा 7 दिवस चालतात, त्याच्या पलीकडे कदाचित आपली कुवत नसते. परंतु हा राजा इतका श्रीमंत होता की 180 दिवस त्याची मेजवानी, त्याचा तो समारंभ चालू होता. म्हणजे इतकी संपत्ती होती आणि राजाला सुद्धा ती दाखवायची हौस होती आणि त्याच्यामुळे सगळे दरबारी मिळून त्यांची मेजवानी तिथे चालू होती. आणि पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला दिसतं की वष्टी राणी राजाचं म्हणणं ऐकत नाही आणि त्याच्यानंतर तिचा मुकुट काढून घेण्यात येतो. इथे एस्तेरवर ही जबाबदारी पडते. एस्तेरचा प्रवेश राजदरबारात होणं किंवा राजमहालामध्ये होणं मर्दकाय तो बघतो आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे की अशा कुमारिका निवडल्या जातात ज्या पट्टराणीच्या साठी योग्य अशा होती. पट्टराणी म्हणून त्यांना तो किताब मिळू शकतो. एस्तेरच्या अंगावर ही जबाबदारी आली आणि तिने ती पार पाडण्याचा निश्चय घेतला. मर्दकाय यानं आपल्या या लहानशा बहिणीला, आपल्या कझनला राजमहालामध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर एस्तेरचं काम सुरू होतं. एस्तेरचं नाव बायबलमध्ये विशेष करून का घेतलं जातंय ते आता आपण बघूया. एस्तेरचे गुण काय आहेत ते आपण बघूया. एस्तेरची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि खरं तर तसं पाहिलं तर एका बैठकीमध्ये हे 1 ते 10 अध्याय आपले अगदी निश्चितपणे वाचून होतात आणि आपल्याला कळतं की एस्तेर कशी होती. सगळ्यात आधी एस्तेर ही अतिशय नम्र होती.
ज्यावेळेस राजदरबारामध्ये तिचा प्रवेश झाला, ती सुंदर होती, सुशील होती, तिच्या नावाप्रमाणे ती होती. म्हणजे ती उगवत्या ताऱ्यासारखी सुद्धा होती आणि ती हदस्सा नावानी ती अतिशय सुंदर कोमल रूपवान अशी पण होती. ती रूपगर्विता नव्हती, तिला आपल्या रूपाचा गर्व नव्हता, तर ती नम्र होती. आणि हे कसं कळतं, तर तिथे स्त्रियांचा जो रक्षक होता राजमहालामध्ये हेगे, त्याच्या पसंतीस ती पडली, त्याचं मनही त्यांनी जिंकलं आणि त्याची कृपादृष्टी त्याच्यावर झालेली आहे. ही बुद्धिमानी स्त्री होती, सुंदर होती, पण तिनं लालूच केली नाही. ज्या वेळेस राजाकडे जाण्याची वेळ आली त्यावेळेस इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राजाचा खोजा हेगे याने तिला जे देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. इतर ज्या कुमारिका राजाकडे जात असत, अंतपुरात जाताना, राजमंदिरात जाताना जे काही ते मागे ते तिला देण्यात येई. आणि अशा बऱ्याच कुमारिका मागून घ्यायच्या, कारण एकदा राजाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा राजाचं दर्शन होईल किंवा नाही याची अजिबात खात्री नसायची, जोपर्यंत राजाची मर्जी नसेल तोपर्यंत, आणि जोपर्यंत राजा नाव घेऊन बोलवत नाही तोपर्यंत. कदाचित एस्थेरला सुद्धा ही खात्री नव्हती, पण तरीही तिने जास्त लालच केली नाही. ती नम्र होती आणि तिची ही वागणूक नम्रतेची होती. म्हणून पुढे असं लिहिलेलं आहे की ज्याने ज्याने एस्थेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ही नम्रता आपल्याकडे आहे का, की ज्याच्यामुळे सगळ्यांची कृपादृष्टी आपल्यावर होऊ शकेल? पुढे बघूया. एस्थेर ही पूर्व तयारी करणारी होती. पूर्व तयारी, सज्जता. ज्यावेळेस राजाच्या समोर तिला सादर करायचं होतं त्यावेळेस बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्यांना शुद्धीकरणाची त्यांची तयारी करायची होती. 12 महिनेपर्यंत त्यांच्यावर उपचार करावे लागत होते. 6 महिनेपर्यंत वेगळे उपचार आणि त्याच्यानंतर वेगळे उपचार. आणि हे शुद्धीकरणाचे होते. शुद्धीकरण हे आत्मिक सुद्धा होतं आणि शारीरिक सुद्धा होतं. शारीरिक कसं, तर ती आणखी सुंदर दिसावी, तिचा रंग आणखी उजळावा, तिच्यामधले जे काही आपण अलीकडच्या भाषेत म्हणतो डिटॉक्सिफिकेशन, आणि त्याच्यासाठी आपण अनेक उपाय करतो नाही का, की आपली त्वचा चांगली दिसावी, आपण छान सुंदर दिसावं, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर असे कुठले डाग दिसू नयेत वगैरे म्हणून. आणि हे उपचार त्या राजमहालामध्ये केले जायचे. 6 महिन्यापर्यंत ते उपचार आणि त्याच्यानंतर आणखी वेगळे उपचार, तेलांनी म्हणा किंवा ऊद, गंधरस यांनी हे उपचार व्हायचे. ही पूर्व तयारी ती पूर्ण वर्षभर करत होती. देवापुढे जाण्याच्या आधी आपण आपल्याला शुद्ध करतो का? आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया काय आहे? शारीरिक दृष्ट्या शुद्धीकरण कदाचित आपण करत असू, परंतु मानसिक शुद्धीकरण, कुठली आव्हानं घेण्याची आपली तयारी आहे का? राग, लोभ, मद, मत्सर, लालच किंवा दंभ, खोटेपणा यापासून आपलं अंतःकरण शुद्ध आहे का? बायबलमध्ये ज्यावेळेस स्पष्टपणे येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, तुझ्या मनात काही कोणाबद्दल असेल तर ते मिटव, जा, तुझं दान इथे ठेव, ते मिटव आणि मग तू ये. परमेश्वरापुढे जाण्याआधी आपण आपल्याला स्वतःला तयार करतो का? आपली ती सज्जता आहे का? आपण याचा विचार करूया. त्यानंतर आपण बघूया की एस्थेर राणी ही अतिशय धाडसी होती. तिच्यामध्ये मोठा धीर होता. खरं तर तसं पाहिलं तर ती दुसऱ्या देशामध्ये होती. ती कशी वाढली असेल? अनाथ होती. लहानपणापासून तिचं जीवन हे कसं चॅलेंज झालेलं असेल. एक प्रकारचं दास्यत्व होतं आणि राजापुढे जाण्याचं धैर्य तिनं केलं. खरं तर 4थ्या अध्यायामध्ये सरळ लिहिलेलं आहे की राजाचे सर्व सेवक आणि राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री
बोलावल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला किंवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. हा हुकूम सगळ्यांना माहिती होता, परंतु मर्दखयाने जेव्हा तिला निरोप पाठवला त्यावेळेस तिने तो निश्चय केला. थोडीशी सुद्धा चूक तिला खूप महागात पडली असती. तिला आपला प्राण गमावण्याची तिच्या पुढे मोठी भीती होती. आपण जेव्हा आता वाचलेलं आहे वचन, तेव्हा मर्दखयाने तिला एक स्पष्ट एक चित्र तिच्या डोळ्यापुढे उभं केलेलं होतं. ते 4 अध्याय वचन 13 की तेव्हा त्यांनी त्यांच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवलं की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकांपासून वाचून राहशील असं नाही. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुदांची सुटका व उद्धार तर होईलच, पण मग तुझा आणि तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि त्यावर एस्तेरनं मर्दखयाला काय उत्तर पाठवलं की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा, 3 दिवस 3 रात्र अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन आणि असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तरी चालेल. नियमाविरुद्ध मी राजाकडे जाईन, हे धैर्य आपल्यामध्ये आहे का? असं धैर्य आपण असं करू शकतो का? आपण उपास तर नक्की करतो आणि हे उपासाचे दिवस आहेत. मला असं बरेचदा आमच्या महिला मंडळामध्ये सुद्धा महिला सांगतात की आज नाही माझा उपास आहे बरं का, मग मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार. मग 40 दिवसांचे उपवास पण असतात. पण ज्या वेळेस आपल्याला कुठली तरी भूमिका घ्यायची किंवा स्टँड घेण्याची वेळ येते, खरं किंवा खोटं याच्याबरोबर उभं राहण्याची वेळ येते, किंवा देवाच्या लोकांसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा आपण आपली कातडी वाचवतो का? किती लोकांमध्ये असं धैर्य आहे की आपण जाऊन देवाचं वचन सांगू शकतो? किंवा खरं किंवा खोटं चर्चेची स्थिती आजकाल काय आहे? मला खूप टीका करायची नाहीये, पण वाईट वाटतं आपण कुठे चाललेलो आहोत. आणि अशा वेळी आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपण आपल्या चर्चमध्ये, आपण आपल्या समाजामध्ये काय स्टँड घेतो? काय आपल्यामध्ये ते धैर्य आहे का आपल्याला वाईटपणा घ्यायचाच नाहीये? काही वेळेस आपण अगदी मधली भूमिका घेतो नाही का? आणि तो कोमटपणा देवाला आवडत नाही. अर्थात याच्यामध्ये खूप जास्त काय म्हणायला पाहिजे, अगदी खूप जहाल मतवादी होण्याची सुद्धा गरज नाहीये. पण खरं किंवा खोटं, की बरोबर किंवा चूक, याच्यामध्ये तर आपण निवड करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण ते चॅलेंज घेऊ शकतो. एस्तेरनं ती जबाबदारी स्वीकारली, ती गप्प बसली नाही आणि त्याचा परिणाम काय झाला तर संपूर्ण इस्रायल वंश तिच्यामुळे वाचला गेला त्या देशातला. पुढे बघूयात की ती धार्मिक आणि नीतिमान होती. धार्मिक आणि नीतिमान, आपण आपल्या प्रत्येकाला धार्मिकच समजतो नाही का? मलाही वाटतं बापरे, मी आता सकाळ संध्याकाळ प्रार्थना करते आणि मी उपवास पण करते आणि मग मी दानधर्म पण करते, पण मी खरीच धार्मिक आहे का? बायबल म्हणतं की माझी धार्मिकपणाची जी कृत्य आहे ती देवाच्या पुढे एखाद्या चिंधी समान आहेत. नम्रतेचा परिवेश आपण परिधान केला पाहिजे. देवावर एस्तेरचा अढळ विश्वास होता. तिने काय उलट निरोप पाठवला मर्दखयाला की जा, माझ्याकरता उपास करा, सर्व यहुदी लोकांना जमवा, 3 दिवस आणि 3 रात्री तुम्ही उपवास करा, मीही माझ्या दासींसह असं करीन आणि मग नियमाविरुद्ध मी राजाकडे जाईन, मग माझं काही झालं तरी चालेल. हे धैर्य तिला कुठून आलं? तिने हे धैर्य त्या उपासातून आणि प्रार्थनेमधून मिळवलेलं आहे. देवाचं सामर्थ्य तिने त्या प्रार्थनेमधून आणि उपवासाकडून मागितलेलं आहे. त्याच्यावरती अवलंबून राहिलेली आहे. ती प्रार्थनेवर आणि उपासावर अवलंबून राहिलेली आहे. आणि उपास कशा प्रकारे केला पाहिजे यशायामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे.
आपण फक्त अन्नाचाच त्याग करणं आवश्यक नाहीये, तर आपल्या षड्रिपूंचा त्याग करणं सुद्धा आवश्यक आहे. फक्त शारीरिक उपास नको, तर मानसिक उपास सुद्धा परमेश्वरासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे. उपास आणि प्रार्थना अतिशय सुंदर कॉम्बिनेशन, अतिशय पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. इमानदार होती ती, एकनिष्ठता होती तिच्यामध्ये. ती आपल्या मूळ लोकांशी, यहुदी लोकांशी ती इमानदार राहिलेली आहे आणि ती देवाच्या बरोबर पण एकनिष्ठ राहिलेली आहे. निस्वार्थी होती एस्तेर. तिने काय केलं? खरं तर ती मर्दखयाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकली असती, कारण ती आता राजमहालामध्ये होती. तिला तर पट्टराणी बनवण्यात आलेलं होतं. ती दुर्लक्ष करू शकली असती की बाबा जाऊ देत, आता मी सुखात आहे ना, लहानपणापासून मी कष्ट केलेले आहेत, अनाथ आहे मी, मर्दख्याने मला मोठं केलेलं आहे, अगदी बरोबर आहे, पण आता जरा चांगले दिवस आलेले आहेत, आता मला हे गमवायचे नाहीयेत. नाही, आपल्या लोकांना वाचवण्यासाठी तिने त्याग करायचं ठरवलं. ती निस्वार्थी बनलेली आहे. आपण किती त्याग करतो? या उपवासाच्या दिवसामध्ये नक्कीच आपण प्रार्थना ठेवतो, दानधर्म करतो, पण ते दानधर्म योग्य आहे का? किती दानधर्म करतो आपण? किती लोकांच्या गरजा भागवतो आपण? कदाचित मला नेहमी ज्यावेळेस आपण कुठे देणगी मागायला जातो किंवा काय, नाही अहो नाही, आमच्याचकडे नाही, तर कसं काय द्यायचं? पण देव आपला पुरवणारा देव आहे, पुरवठा करणारा देव आहे. माझी रोजची भाकर तू आज आम्हास दे. आणि ती रोजची भाकर तो नियमाने पुरवतो. इस्रायल लोकांना त्यांनी त्या वाळवंटामध्ये सुद्धा त्यांना जे पाहिजे होतं ते अन्न त्यांनी पुरवलेलं आहे. तो संभावनांचा देव आहे, तो शक्यतांचा देव आहे. अशक्य असं त्याच्याकडे काहीच नाही. आणि म्हणूनच तो म्हणतो की तुम्ही तुमचं धन इथं पृथ्वीवर साठवून ठेवू नका, तर तुम्ही द्या, गरजवंतांना द्या, त्यांची विधवा अनाथ यांचा समाचार घ्या. निस्वार्थीपणे कार्य करणं, निस्वार्थीपणे मदत करणं हे आपलं काम आहे. एस्तेरनी पण तेच केलं. आणखी एक गोष्ट ज्यावेळेस मी तिचे हे कॅरेक्टर वाचत होते त्यावेळेस प्रकर्षानं मला जाणवली, ती म्हणजे तिचं विस्डम, सुज्ञता, प्रुडन्सी, दूरदृष्टीपणा. ती कशी काय? एस्तेर अतिशय सुज्ञपणे वागली. तिनं सुज्ञपणे वागून आपलाही प्राण वाचवला आणि आपल्या लोकांचाही प्राण वाचवला. खरं तर तसं पाहिलं तर वष्टी राणी हिनं एकदम बेधडकपणे उत्तर दिलं होतं ना. जरी ते अयोग्य असेल, राजांनी तिला बोलवलेलं होतं आणि ती राजाज्ञा तिने पाळली नाही आणि त्याच्यामुळे तिचा मुकुट गेला. तिने बेधडकपणे ते नाकारलं. इथे ज्या वेळेस एस्तेरनं ठरवलं की तिला राजासमोर जायचं आहे, त्यावेळेस तिने पहिल्यांदा स्वतःची तयारी केली. तिने सामर्थ्य मिळवलं उपास आणि प्रार्थनेमधनं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस ती राजाच्या समोर गेली त्यावेळेस लगेचच आपलं म्हणणं मांडलं नाही, तर त्याला तिने मेजवानीला बोलवलं आणि मेजवानीला हमानाच्या सोबत बोलवलं. तिने पटकीने एकदम जे पाहिजे ते, कधी कधी आपण म्हणतो ना की बिलकुल मी काय बाबा, मी एकदम स्पष्ट वक्ती आहे आणि मी बेधडकपणे सगळं बोलून जाते, पण ह्याच्यामध्ये कधी कधी हा आपला मूर्खपणा ठरतो. कधी कधी ती आपली चूक ठरते. का नाही प्रुडन्सी वापरायची? का नाही विस्डम वापरायचा? परिस्थिती बघून योग्य वेळी योग्य उत्तर देणं हे आपल्याला नीतिसूत्रामध्ये पण म्हणलेलं आहे. तर योग्य वेळी योग्य उत्तर देणं, योग्य वेळी योग्य उपाय काढणं हे प्रुडन्सीचं लक्षण आहे. आणि ती सुज्ञता, तो विस्डम हा आपल्याला देवाकडूनच मिळतो. खरं तर तिला मिळालेल्या संधीचा तिनं पुरेपूर उपयोग केला, पण
त्याच्यामध्ये सुद्धा ती योग्य संधीची वाट बघत राहिली. आणि योग्य संधी ज्यावेळेस तिला वाटली, ज्यावेळेस राजाने तिला परत परत विचारलं, तेव्हा तिने ती गोष्ट सांगितलेली आहे. तिनं आपली प्रुडन्सी वापरली, तिनं आपली सुज्ञता वापरलेली आहे. आज्ञाधारकपणा, एस्थेरचा आज्ञाधारकपणा. मर्दखयाची आज्ञा तिनं पाळली. मर्दखयाने तिला सांगितलं, तिच्या पुढे स्पष्ट चित्र उभं केलेलं होतं आणि सांगितलं की तुला काहीतरी केलं पाहिजे. तिनं उत्तर वेगळं दिलं नाही. ती तयार झाली आणि आपल्याला पाठिंब्यासाठी काय करायला पाहिजे हे मर्दखयाला सांगितलं. खरं तर तिचं पालनपोषण मर्दखयानं केलेलं होतं, त्याच्यासाठी ती एकनिष्ठ राहिली. ती ग्रॅटिट्यूड, आज्ञाधारकपणा. ज्यावेळेस माझ्यासमोर माझ्या जीवनामध्ये आव्हानं येतात, त्यावेळेस मी किती देवाची आज्ञा पाळते किंवा मी किती वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळते. अलीकडे बहुतेक मला तरुणांवर टीका करायची नाहीये, पण कदाचित असं होतं आणि कदाचित मी सुद्धा माझ्या ह्याला म्हणलं असेल की अगं मम्मा, काळ बदललाय, आता ते तुमच्या वेळेचं राहिलेलं नाही, सगळं वेगळं आहे. पण त्या लोकांचे अनुभव आता आपण पुन्हा अलीकडच्या काळात, ज्यावेळेस इव्हन औषधाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा अनुभवांच्या बाबतीमध्ये म्हणा, परत आपण मागे चाललेलो आहोत की त्यावेळी हे लोक असं असं करायचे, असा उपाय करायचे आणि आपणही तो करण्याचा प्रयत्न करतो. आपण किती आज्ञाधारकपणे वागतो. देवाच्या आज्ञा, वडीलधाऱ्यांच्या आज्ञा, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा, किती आज्ञा पाळतो आपण त्याचाही विचार करूया. जर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हे असे असे वागा, तर आपण कन्व्हिनियंटली, मला बरेचदा असं वाटतं की आपण खूप कन्व्हिनियंटली काही गोष्टी घेतो आणि मगच आपण पुढे पाऊल टाकतो. एस्थेर ही कनवाळू पण होती. तिला आपल्या लोकांची दया आली आणि दया आली म्हणूनच तिनं ती रदबदली करायचं ठरवलं. तिने हे नाही केलं की माझं भलं झालं म्हणून आता दुसऱ्यांचं काय व्हायचं ते होऊ देत, तसं केलं नाही. त्यामुळे तिने हा कनवाळूपणा दाखवला. आणि दुसरी गोष्ट, ती दृढनिश्चयी होती. दृढनिश्चय तिने केला. खरं तर ती निर्वासित होती त्या देशामध्ये, पर्शियामध्ये ती निर्वासित म्हणून आलेली होती. पण जसा दानिएलाचा दृढनिश्चय होता, दानिएल सुद्धा निर्वासित होता ना, बॅबिलॉनमध्ये आलेला होता, पण त्यांनी राजाचा तो हुकूम पाळला नाही. खरं तर त्या काळामध्ये अशीच प्रथा होती किंवा राजे लोक इतके सामर्थ्यशाली होते की त्यांनाच स्वतः देव झाल्यासारखं वाटायचं आणि ते हुकूम काढायचे की आम्हाला पूजा. पण या लोकांना, ह्या यहुदी लोकांना, देवाच्या लोकांना कल्पना होती की खरा देव कोण आहे आणि ते त्याच्याच मागे, त्याचीच उपासना करण्याच्या मागे हे लागलेले होते. दानिएलाचं उदाहरण आहे आणि एस्थेरनंही असंच केलं. कठीण प्रसंगावर मात करण्याचा तिनं निर्धार केला होता. तिला माहिती होतं की न बोलवता जर मी राजाच्या दरबारात गेले तर मला मृत्यूला तोंड द्यावं लागेल. परंतु त्याचा परिणाम काय झाला तर संपूर्ण देश वाचला गेलेला आहे. एस्थेरचं जर आपण संपूर्ण पुस्तक वाचलं तर आपल्याला तिचे हे गुण तर दिसतातच, परंतु आपल्याला हेही कळून येईल की देवाची जी योजना आहे, देवाचं जे उद्दिष्ट आहे, ते कसंही करून सफल होणारच. देवाच्या या योजनेचा आपण का नको भाग बनायला? इस्रायलांना वाचवण्यासाठी त्या पर्शियन राजाचा, अहश्वरोश राजाचा देवानं उपयोग करून घेतला. एस्थेरवरती जबाबदारी दिलेली होती. मर्दखयाने सुद्धा आपला रोल पार पाडलेला आहे. आणि हमानाला अक्षरशः म्हणजे कसं शेवटच्या क्षणी सगळं कसं पलटलं आणि जो खांब मर्दखयासाठी मारण्यासाठी उभारण्यात आलेला होता, हमान तिथेच लटकला गेला.
परमेश्वराची योजना ही खूप वेगळी आहे. आपण का नको त्याच्या योजनेचा भाग बनायला? खरं तर सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे. देवामध्ये आपण सामील झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. आपण म्हणतो की माझं हे शरीर, माझं मन हे देवाचं मंदिर आहे. आणि देवानेही म्हटलेलं आहे की ते शुद्ध ठेवा. ते शुद्ध ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. कधी आपण विचार केला का की आपले व्यवसाय वेगवेगळे आहेत, आपली नियुक्ती वेगवेगळ्या स्थानी, वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे. मी जर माझ्या जीवनाबद्दल विचार केला तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की मी प्रसारणाच्या क्षेत्रामध्ये कशी आले. मी वयाच्या 12व्या वर्षापासून माईकच्या समोर उभी आहे. आणि माझं नेहमीच कार्य माझ्या शाळेपासनं, कॉलेजपासनं आणि माझ्या नोकरीपासनं सुद्धा माझा जो संबंध आहे तो खरं तर नेहमीच लोकांशी जास्तीत जास्त आलेला आहे. मी बरेचदा विचार करायचे की असं का आहे, मी इथे का आहे. पण नंतर मला कळलं की त्यांच्यामध्येच राहून मला देवाचं वचन हे त्यांच्यामध्येच राहून मला व्यवस्थित सांगता येतं. त्याच्यासाठी मला एस्थेरचं धैर्य, धाडसीपणा, त्याच्यासाठी मला एस्थेरची सुज्ञता, त्याच्यासाठी मला एस्थेरचा आज्ञाधारकपणा, त्याच्यासाठी मला एस्थेरची नम्रता, त्याच्यासाठी मला एस्थेरचा कनवाळूपणा, त्याच्यासाठी मला एस्थेरचा दृढ निश्चय हा उपयोगी पडतो, हा मार्गदर्शक होतो. मला एक छोटीशी गोष्ट सांगू द्यात. गोष्ट म्हणजे हे घडलेलं आहे. मी रोटरी क्लबची पण मेंबर आहे आणि एका ॲव्हेन्यूची चेअरपर्सन असताना मी तिथे डिसेंबरमध्ये कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम ठेवला. त्यांच्या कल्पनेमध्ये कॅरल सिंगिंग म्हणजे काय तर सॅन्टा क्लॉज आहे आणि मग ख्रिसमस ट्री आहे आणि मग केक आहे आणि मग दारू पिऊन किंवा वाईन पिऊन गाणं म्हणणं असंच आहे. आणि ज्या वेळेस मी तिथे अमित त्रिभुवनला बोलवलं आणि अमितला म्हणलं की आपली गाणी तू सादर करशील का, आणि ती कॅरल सारखी असू दे. तर कॅरलची गाणी होतीच आणि त्यांनी क्रुसाच्या कविता तिथे सादर केल्या. आणि लेट मी टेल यू, असा चमत्कार झाला की काही जणांनी, त्यांना माहिती नव्हतं की उपासना संगीतामध्ये आपली अशी गाणी आहेत आणि त्यांच्यापैकी काही जणांनी माझ्याकडनं उपासना संगीत मागून घेतलं. त्यांना प्रचंड कुतूहल वाटलं, त्यांना माहिती नव्हतं. माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन नुकतेच दिवंगत झालेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेलं. आणि त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये ते ख्रिस्ती समाजावरच होतं, ख्रिस्ती समाजातल्या महिलांवरचं ते पुस्तक आहे आणि OM मध्ये ते विक्रीला पण होतं. ISPCKनं प्रकाशन केलेलं. आणि जेव्हा त्याचं प्रकाशन करताना मनोहर जोशी सरांनी ते वाचलं त्यावेळेस ते म्हणाले की मला माहिती नव्हतं की येशू ख्रिस्त इतका उदारमतवादी होता. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्याचा किती उदात्त दृष्टिकोन होता. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यानं केलेलं काम हे इतकं महान होतं, हे मला माहिती नव्हतं. प्रिय भगिनींनो, आपली नियुक्ती आपापल्या जागी का आहे याचा विचार करा. आपल्यापैकी कोणी शिक्षक असतील, आपल्यापैकी कोणी वैद्यकीय व्यवसायात असतील, नर्सेस असतील, आपल्यापैकी कोणी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असतील, आपल्यापैकी कोणी कला क्षेत्रामध्ये असतील, तर कृपा करा आणि बघा की तुमची नियुक्ती तिथे का आहे. ज्या वेळेस एस्थेरला राजमहालामध्ये पाठवण्यात आलं, तिला का पाठवण्यात आलं, वस्तीनं का म्हटलं, एस्थेरचीच निवड का झालेली आहे, याच्या मागचं गमक कदाचित तिला उमगलं आणि तिला ते जबाबदारी वाटली आणि आपली जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडली. आपण देवाच्या मुली आहोत. ज्या वेळेस 12 वर्ष रक्तस्राव होत असलेल्या महिलेला, स्त्रीला
येशूनं आरोग्य दान दिलं आणि तिने भीत येऊन त्याच्या पुढे पूर्ण समर्पण केलं आणि सगळं उघडपणे सांगितलं, कबूल केलं, त्यावेळेस येशूनं तिला मुली म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण सर्वस्व परमेश्वराच्या हातामध्ये देतो, जेव्हा सगळं काही त्याला कबूल करतो, सांगतो, त्यावेळेस तो आपल्याला मुली करतो, स्वतःच्या मुली. तो आपला बाप आहे. हे किती छान गोष्ट आहे नाही? आनंददायी गोष्ट आहे, उत्साह देणारी गोष्ट आहे, किती धीर देणारी गोष्ट आहे. आणि खरंच आहे, माझा जो धीर आहे तो येशूमध्ये आहे, माझा आनंद आहे तो येशूमध्ये आहे. पौलाने सुद्धा सांगितलेलं आहे की सदैव आनंद करा. आपली नियुक्ती कुठे कुठे आहे, काय काय आहे, आपली जबाबदारी काय आहे ते ओळखा. आणि एस्थेरचे जे हे गुण आहेत ते पुन्हा एकदा मी रिवाइज करेन की नम्रता, धाडसीपणा, एकनिष्ठता, त्याप्रमाणे तिने आज्ञाधारकपणा, तसंच प्रुडन्सी, शहाणपणा, विस्डम, हे सगळं वापरून तिनं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या पदाचा, त्या स्थानाचा उपयोग परमेश्वराच्या लोकांसाठी केला, देवाच्या लोकांसाठी केला. आपल्याला सुद्धा ही संधी आहे. आपणही देवाच्या लोकांसाठी, आणि हा समाज पूर्ण देवाच्याच लोकांचा आहे. देवानी जेव्हा आरोग्य दिलेलं आहे त्यांनी कुठलाच भेदभाव केलेला नाही. येशूने आरोग्य देताना जेव्हा देवाचा सूर्य सगळ्यांवर एकसारखा चमकतो, तेव्हा आपली पण जबाबदारी आहे की आपणही आपल्या लोकांसाठी आणि सगळ्या समाजासाठी, जे देवाचे आहेत त्यांच्यासाठी आपण कार्य करावं. आपल्यावर ही जबाबदारी आहे, ती ओळखूयात. प्रार्थना आणि उपवासाचं सामर्थ्य आपण मिळवूयात आणि धारिष्ट्यानं नम्रपणे पुढे जाऊयात, यासाठी की आपल्या या जीवनाचा, आपल्या या पदाचा, आपल्या या स्थानाचा एकनिष्ठतेनं, आज्ञाधारकपणे परमेश्वरासाठी उपयोग होऊ देत. देवबाप आपल्या सगळ्यांबरोबर असो. आणि पुन्हा एकदा या महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहिलेलं आहे की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि येशूनही आपल्याला तेवढंच सन्मानित केलेलं आहे. आपण एकमेकींचा आदर करूयात, एकमेकींना प्रेमाने जिंकूयात आणि एकमेकींबाबतची जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडूयात. समाजात पुढे या, धैर्य दाखवा आणि प्रियजनांनो, आपला समाज आपण सगळ्या मिळून आपण पुढे नेऊया. देवबाप आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देव. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शालोम. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ एकत्र येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलं आहेस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. प्रभू, संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन साजरा होत असताना आम्ही सुद्धा आमच्या फेलोशिपमध्ये, या भक्तीमध्ये महिला दिन साजरा करत आहोत. सर्व महिलांबद्दल, आमच्या बहिणी, आमच्या मातेसमान असणाऱ्या बहिणी, आमच्या मुलींसमान असणाऱ्या तरुण मुली, लहान मुली, प्रत्येकीला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांच्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद मिळालेले आहेत त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांचा त्याग, त्यांची प्रीती, त्यांचं समर्पण, त्यांची सहनशीलता, त्यांचा चांगुलपणा, त्यांचा दयाळूपणा, प्रभू, या त्यांच्या सर्व उत्तम गुणांबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. प्रभू, आज आमच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बहिणीसाठी, मातेसाठी, मुलीसाठी आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. प्रभू, आज तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व काळज्या, चिंता त्यांनी तुझ्यावर टाकाव्यात आणि तुझ्यामध्ये असणारी खरी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास यावी, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आज कोणाच्या जीवनामध्ये समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो
आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तू त्यांना आशीर्वाद कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू, तुझं जे वचन आमच्याकडे आलं आहे त्या वचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सेविका आणि आमची बहीण मृदुला घोडके यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांची सेवा तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांना तू उत्तम आरोग्य दे. आणि प्रभू, तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये आमच्या बहिणीचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा सर्व तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. तुझे अनेक आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा. आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव आणि आम्हा सर्वांच्या जीवनामधून तुझं नाव उंचावलं जाऊ दे, तुझी साक्ष इतरांना मिळू दे, ही आमची प्रार्थना आहे. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या सर्व माता बहिणींबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा स्तवा हो त्याला खालीव तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची विशेष उपासना तुम्हाला आवडली का? माझा विश्वास आहे प्रभूने तुम्हाला आजच्या उपासनेतून जरूर आशीर्वादित केले असेल. मग आपले अभिप्राय कळवायला आम्हाला विसरू नका. आणि हो, आपल्या उपासनेची लिंक तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.